नमस्कार मंडळी. आज आपण पाहतोय गौरी गणपती स्पेशल शेवची रेसिपी. कुरकुरीत खुसखुशीत शेव बिना सोडा वापरता कशी बनवायची आणि शेव करत असताना काय काळजी घ्यावी जेणेकरून तुमची शेव नरम पडणार नाही, वातळ होणार नाही, अगदी कुरकुरीत खुसखुशीत राहील आणि बरेच दिवस शेव टिकवण्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स. तर चला मग आता आपण ही शेव कशी बनवायची ते पाहूया. तर ही शेव अप्रतिम चवीची होते आणि तितकीच कुरकुरीत खुसखुशीत सुद्धा होते बरं का. तर चला मग आता वेळ न लावता रेसिपीला सुरुवात करूया. सगळ्यात अगोदर काय करायचंय, बेसन चाळून घ्यायचंय. आता चाळणी छोटी असल्यामुळं साधारणतः 2.5 कप बेसन 2 टप्प्यामध्ये मी चाळून घेतलेलं आहे. 2.5 कप किंवा 2.5 वाटी जे काही प्रमाण तुम्हाला ठेवायचं असेल या पद्धतीनेच ठेवा. मग इथे ग्लास असो किंवा वाटी. आता या पद्धतीने 2 टप्प्यामध्ये मी बेसन चाळून वापरणार आहे. टोटल 2.5 कप बेसन आहे. चाळून घेतल्यामुळं होतं काय, एकतर पिठातल्या गाठी नष्ट होतात आणि शेव जी आहे किंवा शेवचं पीठ एकसंध होतं, एकतारी पीठ तयार होतं. म्हणजेच या पिठाला छान चिकटपणा पण येतो. त्यामुळं नेहमी आपण शेवसाठी पीठ चाळून वापरावं. याचबरोबर इथे आपण साधारणतः 2 चमचे तांदळाचं पीठ वापरल्यामुळं कुरकुरीतपणा शेवला येतो. चवीनुसार मीठ आणि 1 ते 1.5 चमचा लाल तिखट, 1 छोटा चमचा हळद पावडर, थोडंसं हिंग वापरायचंय आणि सगळी जिन्नसं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय. आता यामध्ये एक वाटण किंवा एक मसाला आपण वापरणार आहोत. जसं की आता त्याच्या अगोदर मी काय केलेलं आहे, जो काही तुम्हाला चमचा दिसतोय त्या चमच्याने 4 चमचे तेल कडकडीत गरम करून घ्यायचं आणि या बेसन पिठावर ओतून घ्या. असं केल्यामुळं काय होतं, कुरकुरीतपणा आणि खुसखुशीतपणा या शेवला येतो. म्हणून नेहमी गरम तेल किंवा गरम तूपच वापरावं. अशा प्रकारे पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्या. आता एक छोटंसं वाटण तयार करायचं आहे शेवच्या पिठाकरता. यासाठी काय केलंय, लसूण घेतलाय भरपूर. म्हणजे मसाला शेव बनवतोय अर्थातच. आणि जर तुम्हाला मसाला शेव नसेल बनवायची, केवळ प्लेन शेव बनवायची असेल, जी की हळद मिठाची असते, तीही बनवू शकता. 1 चमचा जिरं आणि 1 चमचा ओवा टाकलेला आहे. आता थोडंसं पाणी ॲड करा आणि मिक्सरवरती हे फिरवून घ्या. अशा प्रकारची एक पेस्ट तयार झाली पाहिजे. आता तुम्ही म्हणाल, की डायरेक्ट पेस्ट का नाही ॲड केली? बऱ्याचदा जो काही लसूण असतो, कितीही पेस्ट बारीक केली तरी त्याच्या लसणाच्या ज्या पाकळ्या असतात, ते शेव मेकरमधून बाहेर येत नाहीत. अशा वेळी शेव तुटते किंवा शेव व्यवस्थित पडत नाही. म्हणून आपल्याला केवळ त्याचा फ्लेवर वापरायचा आहे. म्हणून मी काय केलेलं आहे, की गाळणीमधनं हे मिश्रण गाळून घेतलंय. त्यामुळं छानपैकी आपल्याला लसणाचा फ्लेवर आणि जो काही ओवा आहे, जिरं आहे, या सगळ्याचे फ्लेवर या शेवमध्ये येतात. अशा प्रकारे केल्यामुळं शेवही तुटत नाही, एकसारखी पडते आणि शेव अखंड तयार करता येते. अशा प्रकारे सगळं पाणी जे काही मसाल्यातलं होतं ते काढून घेतलेलं आहे. या प्रकारे दाबून प्रेस करून आपल्याला ही पेस्टसुद्धा थोडीशी गाळून घ्यायची आहे. अशा प्रकारे आता सगळी जिन्नसं व्यवस्थित मिक्स करा आणि जसं लागल तसं थोडं-थोडं पाणी ॲड करा. आता एकसारखं पाणी टाकायचं नाही किंवा एकत्र पाणी टाकलं तर शेवचं मिश्रण पातळ होतं आणि भलेही ती शेव टाकत असताना आपल्याला इझी जात असेल, तरी सुद्धा शेवचं जे मिश्रण आहे किंवा पीठ आहे, हे थोडंसं घट्टसर असायला हवं. याचं कारण सांगते. जर का पीठ पातळ असेल तर शेव जास्त तेल पिते आणि शेव थंड झाली की नरम पडते. म्हणून नेहमी थोडं-थोडं पाणी टाकूनच एकसारखं पीठ मळून घ्यायचं किंवा थोडंसं दाटसर असं पीठ मळल्यामुळं होतं काय, की या पिठातल्या गाठी पण नष्ट होतात किंवा निघून जातात गाठी पण आणि पीठ एकजीव होतं. सुरुवातीला थोडं-थोडं एकसारखं असं एकजीव करून घ्या पीठ. त्यानंतर हात स्वच्छ करा आणि हाताने हे पीठ फेटून घ्या. कमीत कमी 4 ते 5 मिनिटं असं प्रोसेस करायची आहे. जेणेकरून होतं काय, कुठल्याही प्रकारचा सोडा वगैरे वापरायची गरज भासत नाही. पीठ आपलं छान चिकट तयार होतं. म्हणजे जर का तुम्ही पीठ हाताने उचललं तर त्यामध्ये एक प्रकारची तार आल्यासारखी दिसून येईल. तुम्ही पाहू शकता. पण ही प्रोसेस केल्यामुळं एकतर बेसनही हलकं होतं आणि छान फेटल्यामुळं आपली जी शेव आहे ती हलकी-फुलकी तयार होते. तुम्ही पाहू शकता या छोट्या-छोट्या टिप्स तुमची सुद्धा रेसिपी अगदी परफेक्टच बनवणार आहेत. पहा अशा प्रकारचं पीठ तयार झालं, की मग आता आपण सोऱ्याचा वापर किंवा शेव मेकरचा वापर करूया आणि त्यानंतर हे पीठ त्यामध्ये ॲड करून शेव पाडून घ्यायची आहे. आता सगळ्यात महत्त्वाची टिप, सगळ्यात मेन की पीठ हे व्यवस्थित भिजलं पाहिजे.
लगेच पीठ भिजवायचं आणि लगेच शेव काढायची असंही करायचं नाही. कमीत कमी 10 मिनिटं तरी पीठ हे भिजायला ठेवा. म्हणजे बेसन पीठ छान मुरलं जाईल आणि त्यानंतर शेव जी होईल ती आपली खूप छान होणार आहे. तुम्ही पाहू शकता 10 मिनिटं झालेले आहेत. पीठही बऱ्यापैकी रेस्ट केलेलं होतं. आता हे पीठ आपण सोऱ्यामध्ये भरून घेऊया. भरत असताना तुम्ही पाहू शकता याची कन्सिस्टन्सी. आता एवढं पीठ भिजवायला किती पाणी लागलं तेही सांगते. साधारणतः अर्धा ते पाऊण ग्लास पाणी लागतं. कधी-कधी पिठाच्या क्वांटिटीनुसार किंवा बेसन पिठाच्या क्वालिटीनुसार पाण्याची क्वांटिटी कमी जास्त होऊ शकते. पण कन्सिस्टन्सी एकदा लक्षात ठेवा म्हणजे तुम्हीही अगदी परफेक्ट शेव बनवू शकाल. इथे अर्धा किलो आपण तेल घेतलेलं आहे. तेल छान कडकडीत गरम करायचं आणि त्यानंतर गॅसची फ्लेम ही मीडियम टू हाय ठेवायची. हाय फ्लेमवरच नेहमी शेव ही तळून घ्यायची. एकदा काय शेव टाकली की मग गॅस हा थोडासा स्लो करा आणि शेववरचे बुडबुडे तेलाचे कमी होईपर्यंत शेव तळून घ्या. असं केल्यानंतर किंवा अशी शेव तळल्यानंतर समजून येतं की जी काही खालची साईड आहे ती पूर्णपणे तळली गेली आहे. याच्यावरचे बुडबुडे कमी झाले की समजायचं आपली शेव तयार झालेली आहे. आता अजून एक टिप्स सांगते की तेल किती वापरावं. बरेच जण खूप कमी तेलात शेव तळण्याचा ट्राय करतात. अशा वेळी ती शेव कुरकुरीत आणि अगदी खुसखुशीत होत नाही. शेव शेवसाठी तुम्ही तेल कमी घेतलात तर ती शेव एका साईडला करपली जाते आणि ती शेव व्यवस्थितही कुरकुरीत तयार होत नाही. म्हणून नेहमी शेव बुडेल इतकंच तेल वापरायचं. आणि त्यानंतर दोन्ही बाजूनी शेव आलटून-पलटून खमंग खरपूस तळून घ्या. गोल्डन कलर आला की लगेच आपण ही शेव टिश्यू पेपरवर काढून घेऊया. आता दुसऱ्या टप्प्यातली शेव करत असताना थोडंसं तेल गरम होऊ द्या. कारण ऑलरेडी शेव तळल्यामुळं तेलाचं टेम्परेचर कमी झालेलं असतं आणि जर अशा वेळी तुम्ही शेव करायला घेतलात तर मग दुसऱ्या टप्प्यातली शेव जास्त तेल पिते. म्हणून तेल गरम झालं की मगच आपल्याला यामध्ये शेव पाडून घ्यायची आहे या पद्धतीने. पहा आता थोडं-थोडं जे यावरचं जे तेल आहे किंवा जे बुडबुडे आहेत ते पूर्णपणे कमी होत जातील आणि ही शेव आपली पूर्णपणे तळून निघेल. तर या छोट्या-छोट्या टिप्स प्रत्येकालाच माहीत असतात असं नाही. पण जे खूप जास्त एक्सपिरियन्स असतील त्यांना या जरी छोट्या-छोट्या टिप्स वाटल्या तर नवशिक्यांना या टिप्स खूप इम्पॉर्टंट असतात. अशा प्रकारे मी 2-1 घाणे तुम्हाला काढून दाखवलेले आहेत. बाकीच्या पिठाचे याच पद्धतीने मी शेव पाडून घेणार आहे आणि सगळी शेव टिश्यू पेपरवर काढून घ्या. शेव थंड झाली की एखाद्या एअरटाईट कंटेनरमध्ये भरून ठेवा. गरम-गरम जर शेव एखाद्या डब्यात भरली तर त्याला थोडंसं पाणी सुटल्यासारखं होतं आणि शेव थोड्या वेळानंतर नरम पडते. म्हणून पूर्णपणे थंड होऊ द्या आणि मगच शेव एखाद्या ग्लास कंटेनरमध्ये किंवा स्टीलच्या डब्यात भरून ठेवा. म्हणजे ती महिनाभर अशी कुरकुरीत आणि खुसखुशीत राहील. बघा मी एका ताटामध्ये थोडीशी शेव तुम्हाला तळून दाखवली आहे. किती सुंदर शेव तयार झाली आहे. अगदी विकतच्या शेवपेक्षाही चांगली शेव आपण घरी तयार करू शकतो. मी तुम्हाला तोडूनही दाखवली आहे शेव. पहा किती छान याचा चुरा तयार होतोय. तर अशा प्रकारची शेव बनवायची असेल तर हा व्हिडिओ तंतोतंत फॉलो करा आणि अजून कुठले तुम्हाला डाऊट येत असतील तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हाला जर आपल्या रेसिपी आवडत असतील तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत टेक केअर.